उन्हामुळे तडपडणारे उंदराचा जीव वाचवला, पण कॉलेजला जात जात आमचे असे मोकार हाल झाले ना भाऊ. तर जय श्रीराम मंडळी, अभय पवारला ना हल्ली कॉलेजचं लयच मोकार टेन्शन चालू आहे बरं का. कॉलेजवाले म्हणते 80% अटेंडन्स नसली तर पेपरला बसून देणार आहे, म्हणूनच अटेंडन्स कंप्लीट करायसाठी ना आम्हाला ना कॉलेजला जावं लागतं. कॉलेजला जात जातच आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं. मग काय भाऊ, एका दादांकडून लिफ्ट घेतली, बऱ्याच ना लय जणांना लिफ्ट मागितली बरं का, पण कोणीच नाही दिली. त्यांनी लिफ्ट दिली, शेवट पेट्रोल वगैरे घेतलं आणि जाताना पण एका जणांना लिफ्ट मागितली. तुम्ही कोणत्या मित्रांसोबत असं एक्सपिरियन्स केला का पेट्रोल संपल्यावर कसे हाल होते? त्याला ना व्हिडिओ शेअर करून टाका बरं. आता पेट्रोल टाकल्यावर सुद्धा आमची गाडी चालू नाही झाली भाऊ. इकडून तिकडून कस तरी झाली चालू अर्धा एक तास, इकडून तिकडून पोहोचलो, लेटच झाला बरं का जरा कॉलेजला यायला. आणि एक तर आमच्या कॉलेजने डोंगरामध्ये आणि त्याच्यात आतमध्ये पण डोंगर आहे. नुसते डोंगरच नाही बरं का, इथं आंब्याचा बाग पण आहे. मग काय भाऊ म्हटलं थोड्या कैऱ्या दिसल्या, म्हणलं खावं. मग काय कैऱ्या उडी मारून एक कैरी तोडली बरं का मस्त बाई. आता कॉलेजमधून बाहेर आले ना आम्हाला भूक लागली होती म्हणून जेवायला गेलो. तीच जाऊन पाहत होती एक उंदीर डायरेक्ट उन्हामुळे ना असं तडफड करीत होता. म्हणजे बिचारा आहे ना मारायलाच लागला होता बरं का. आता तशा आपल्या मित्रांनी ना लय पाप केलेले असते, लय उंदरा मारलेले असते बरं का, पण ते म्हणे नाही या उंदरात जीव वाचायचा, त्याला विचारायला मस्त बाई की पाणी बिनी पिऊ घातलं भाऊ. त्याच्या अंगावर पाणी टाकले ना तो लगेच हालायला लागला. इकडे पोरं पण सगळे ना भलते खुश झाले होते. चला मित्रांनो, आता आम्ही ना चलो रूमवर, तुम्ही तेवढं ना फॉलो करून घ्या बरं.